हाय, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सो आता मला जाऊन घावणे काढायचे आहेत आणि समर्थांना नाश्ता भरवायचा आहे ना बाबू. असा म्हणजे सुट्टीचा दिवस असता की आमच्याकडे हे सगळं असतं. म्हणजे नाश्त्यामध्ये काहीतरी मॅडमांना वेगळं पाहिजेच ना. सो तेच काय भारी जास्त असं बनवायचं नाहीये, त्यामुळे काय टेन्शन नाहीये. मग घरातलीच कामं आवरायची आहेत आणि डीमार्टचं सामान लावायचं आहे, म्हणजे की काल आणलेलं आहे तेच. सो जाते आता किचनमध्ये आणि घावणे बनवते समर्थासाठी. सो विकेंड आमचा मस्त जातो, म्हणजे सुट्टीचा दिवस छान जातो. समर्थाला मी रेडी वगैरे केलं आणि मग आली किचनमध्ये घावणे काढण्यासाठी, कारण तिचा नाश्ता बनवायचा असतो. म्हणजे सकाळ झाली, अंघोळ झाली तिची की लगेच तिला नाश्ता लागतो. नाहीतर ती साईडला येऊन रडत बसते किंवा प्लेट घेऊन उभी असते की लवकर नाश्ता द्या, नाश्ता द्या. आणि हे तिचं नेहमीचंच आहे. आणि समर्थ माझी नाश्त्यामध्ये घावणे, पोळ्या, पोहे, उपमा अशा गोष्टी खाते आणि ती आवडीने खाते. जेवढं काही असेल ती व्यवस्थित खाते. त्यामुळे अजून मला बरं वाटते की असं काहीतरी वेगळं बनवून तिला घालावं. म्हणजे बिस्किट म्हणा किंवा बाकीच्या अशा गोष्टी, टोस्ट, खारी अशा गोष्टी ती नाही खात. दिलं तर ती सगळं खाईल, पण आम्ही तिला अजून त्या गोष्टी नाही देत. बाहेरच्या कोणत्याच गोष्टी जादा प्रमाणात नाही देत. थोडंफार कधीतरी खाते ती. पण असं शुगरच्या वस्तू किंवा आईस्क्रीम समर्थाने माझ्या अजिबात अजून नाही खाल्लं आहे, नाही मी दिलं आहे. सो असंच आम्ही तिला काही ना काही बनवून देत असतो. म्हणजे रोज सकाळी आमचा काही ना काही नाश्ता असतो तिच्यासाठी. आमच्यासाठी नसला तरी चालेल, पण तिच्यासाठी आम्ही बनवतोच. आणि त्यामुळेच मी इथे पटपट असे घावणे बनवून घेत होती आणि आमच्या सगळ्यांसाठीच घावणे बनवत होतो आज. आणि सुट्टीच्या दिवशी आमच्याकडे असं काही ना काही बनतंच, कारण सगळ्यांना असं चहासोबत घावणे, पोळ्या म्हणजे आंबोळ्या हे सगळं लागतं. त्यामुळेच इथे गरमागरम माझे घावणे रेडी होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वांनी मिळून चहा आणि घावणे खाल्ले आणि मग मी माझ्या बाकीच्या कामांना लागली. आणि समर्थाला सांभाळायला आज बरीच जणं होती. म्हणजे माझा भाऊ वगैरे होता, त्यांना सुट्टी होती. सो तिचं टेन्शन नव्हतं. त्यानंतर मी बाकीची कामं करायला गेली. काय करते बाबडी? काय खाते? हां, माऊसोबत बोलत बोलत खाते. माऊसोबत गप्पा मारता मारता समर्थाने बऱ्यापैकी नाश्ता फिनिश केलेला आणि आता आम्ही ट्राय करतो की ती स्वतःच्या हाताने खायला सुरू करेल. म्हणूनच तिला थोडंफार म्हणजे चपाती, भाकरी किंवा घावणे, पोळ्या असतील तर प्लेटमध्ये देतो आणि मग ती स्वतः म्हणून तोडून वगैरे खाते. म्हणजे जेवढं तिला हवं असेल, भूक असेल तेवढं ती खाते. आणि तिचा फेवरेट नाश्ता असेल तर ती एकदम सावकाश आरामात खाते. आणि तिचं असं आहे की तिला हीच प्लेट लागते. म्हणजे कुठेही तुम्ही गावी वगैरे गेलात ना, तरी मला सोबत घेऊन जावी लागते आणि त्याच प्लेटमधून ती जेवण वगैरे, नाश्ता वगैरे सगळं खाते. नाहीतर रडत बसते. दुसऱ्या प्लेटमध्ये अजिबात ती हात पण नाही लावत. सो बरं वाटतं असं स्वतःच्या हाताने. आता ती खायला शिकते हळूहळू. माझी किचनमधली सगळी कामं आवरून मी इथे पार्सल ओपन करायला बसलेली. कारण माझ्या एवढीच माझ्या लेकीला पण खूप जास्त एक्साइटमेंट असते बघण्यासाठी की काय मागवलं आहे ते. आणि इथे मी म्हणजे लादी पुसण्यासाठी वेट मॉप मागवलेला आणि तोच मी बघत होती चेक करून की कसा आला आहे, काय आला आहे. आणि ती पण बघत होती सोबतच. म्हणजे मी असं सांगते की जिथे मी जाईन तिथे ती असते. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओत तुम्हाला समर्था दिसेलच. म्हणजे मी काहीही करायला जात असेल ना, तर ती तिथे असतेच. म्हणजे घरात मग बाकीच्यांकडे राहत पण नाही ती. आता माझी सगळी कामं झाली आहेत, म्हणजे ऑलमोस्ट सगळं झालं. आता मी फक्त फ्राईड राईस बनवणार आहे आमच्या सगळ्यांसाठी. हे बघा, हे काम माझं आहे, पण करते माझी समर्था. तू मम्माला हेल्प करते हां? काय ग, तिला सगळं काम करायचं असतं, म्हणजे मला कोणतं टेन्शन नाही आहे ना बाबू. ती आता उठून आधी आहे. आता कपडे चेंज केले तिने. ड्रेस घातलेला तो खराब केला, व्हाईट कलरचा फ्रॉक खराब केलं आणि आता बसले डीमार्टचं सामान लावायला. आणि हे कालच लावायचं होतं, म्हणजे काल आणलेलं होतं की म्हणजे थोडंफार जे काही संपलं होतं ना ते आणलं. यावेळी काय आम्ही गेलो नव्हतो. थोडंफार म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या संपलेल्या. आणि काही गोष्टी म्हणजे तुम्ही गेलं डीमार्टला असं आहे ना, काही म्हणजे वेगळं काय आलं ना तर ते घेऊन यायची इच्छा होती. पण तांदूळसाठी आम्हाला जावंच लागतं, दर महिन्याला जावं लागतं. आणि त्याच्यामध्ये हे एवढ्या गोष्टी ॲड होऊन येतात. हे बघा, समर्थ दाखव काय आणलं. हे आणलंय. सो हे सगळं सामान आता मला लावायचं आहे. हे पोहे वगैरे आणलेले आहेत. पोहे, हे सगळं कडधान्य आहे, छोले वगैरे हे सगळं संपलेलं आमचं.
निरमा पावडर वगैरे. तर मागच्या वेळी आणलेलं, पण आता 1.5-2 महिने होत आले, 1.5 महिना तरी झाला आम्ही डीमार्टमध्ये. आणि स्पेशली समर्थाचे बघा ही तूप, म्हणजे समर्थ आता सगळ्या गोष्टी तुपातल्या, म्हणजे बऱ्यापैकी तुपातल्या खात्या अजूनही. काय आहे सगळं, म्हणजे फ्रीजमध्ये गेली ना ती बॉटल संपले तुपाची, ज्याच्यामधून तिथं शिरा शेवया वगैरे बनतात. तर सांगायला डॅडी माझं तूप संपलंय, मला डीमार्टमधून घेऊन ये. म्हणजे सगळं कळतं तिला बघ, हे माझं आहे, हे तुझं आहे. आणि ही बाकी डाळी वगैरे संपले आमचे. मी जर गेले नाही डीमार्टला तर माझ्या आवडत्या गोष्टी पण येतात. जसं की काळा वाटाण्याचं, मला काळा वाटाणा म्हणजे आवडतच नाही, बिलकुल आवडत नाही. आणि बाकी काय हे समर्थासाठी स्पेशली आणलंय चीज कॉर्न. बघू आता आज बनवून देईन तिला. हे तुझं आहे, हे तुझं आहे. हे रवा वगैरे, रवा आणि शेवया वगैरे भरपूर लागतं आम्हाला, कारण हिच्यामुळे हिचा नाश्ता आमचा प्रॉपर असतो. म्हणजे प्रत्येक दिवशी ठरलेला असतो, एक दिवशी शिरा, एक दिवशी अडकणी शेवया, तर पोहे, उपमा, आणि त्याच्यानंतर कधीतरी भाकरी आणि ऑमलेट असं, आणि कधी घावणे, आंबोळ्या असं असतं इथं नाश्ता. हा दाखवते काय आहे. हा, आणि हे फालुदाचं पॉकेट. आणि एक छोटीशी गोष्ट आहे, म्हणजे मी काल डीमार्टला समर्थाचा डॅडा गेलेला आणि त्याने येताना हे टी शर्ट आणलं दिला. सो ती एवढी, म्हणजे आणल्यावर जेव्हा दाखवलं ना, एवढी खुश झाली ना तिच्यासाठी. हे टी शर्ट म्हणजे किती काय आणलंय डॅडाने तिच्या, आणि खूप खुश झाली बघून एकदम. आणि जवळ घेऊनच बसलेली, आणि नंतर बेडरूममध्ये आली, डॅडी तिच्या बेडरूममध्ये होता, आणि मी मिठी मारायला लागली. म्हणजे ती एवढी छोटी म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खुश होते ना, ते बघून आम्हाला एकदम भारी वाटलं. म्हणजे ही काही मोठी गोष्ट नाही आहे, साधं असं टी शर्ट आहे, पण तिच्यासाठी ते मोठी गोष्ट आहे. म्हणजे काहीतरी माझ्या डॅडीने माझ्यासाठी आणलंय. हा मग चुपस. सो हां तू सो हे ना, म्हणजे मग तिचा मी बोलते जरा, मी बोलते हा, आता तू. सो हे गोष्टी आमची, म्हणजे आम्ही मग डिस्कस केलं की ही यार एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एवढी खुश होते की तिला असं वाटतं की आम्ही काही, म्हणजे काय आणलं आणि काय नाही तिच्यासाठी. मिठी मारायला लागली, आणि एवढ्या वयात एवढी मॅच्युरिटी तर आमच्यामध्ये नव्हती जेवढी तिच्यामध्ये आहे, एवढं अजून तरी आम्ही बघतो. त्याचं तिला म्हणजे पहिल्यापासून आम्ही असं केलं की वायफळ गोष्टी आम्ही अजिबात देत नाही तिला. जेव्हा ज्या गोष्टीची गरज असते ना तेव्हाच त्या गोष्टी तिला भेटतात, नाहीतर नाही. सो आम्ही तिला जर काहीच कोणती गोष्ट असेल ना, जेव्हा नीड असेल ना तेव्हा भेटत नाही, तर बिलकुल नाही दे. म्हणजे तिने हट्ट करू दे, नाही तर मग काही करू दे. सो म्हणून ती तेवढी समजदार, थोडीफार तरी समजदार आहे, नाही असं नाही. आणि तो खायचं ना एकदम खुश झाली की तिला असं वाटतं काय आणले आणि काय नाही, आणि खुश, डॅडीवर एकदम खुश, माझ्या डॅडीने हे आणलंय. सो आम्ही ते डिस्कस करतो एकमेकांशी, कारण ही एवढी छोटी असून एवढी मोठी कधी झाली कळलंच नाही. आता विम लिक्विड संपलं, माझ्यामध्ये हे ऑफरमध्ये असेल, 15 ऑगस्टचा ऑफर होत्या डीमार्टमध्ये, त्याच्यामध्येच हे. आणि काय आलंय बाबू, यावेळी वेगळं वाटतं. बासमती राईस आम्ही दावतचे जास्त करून यूज करायचो, यावेळी वेगळं आणलंय वाटतं. कोहिनूर रॉयल पुलाव हे आणलंय. हां तू दाखव तुझं काय बिस्किट. चल झालं, एवढंच होतं सामान. आणि ही ब्रश आता लावूया, हे सगळं तू कसाला काढलंय बाबू. हा लावूया, काय लावते, सामान लावते. हे बेसन आहे. हो आता सांगा, जर कॅमेरा चालू नसेल ना तर खूप जास्त बडबड करते. आणि आता तिचं असं झालं ना, एक गोष्ट असं, आता जेव्हा मी संध्याकाळचा तिचा अभ्यास, दिवसभर तिला खेळायला सोडते, प्रॉपर तिला झोपवते, पण म्हणजे 3-4 तास ते दुपारची झोपते. आणि असं तिला ठरवलं टी व्ही फक्त ना थोडंफार, आता कसं आता तिला कळतं सगळ्याच गोष्टी तिला हे करू शकत नाही, म्हणजे बाहेर तर कुठे खेळायला पाठवत नाही, त्यामुळे मग थोडंफार
आपला जेठाला वगैरे म्हणजे चार मोठ्या उलटा चष्मा जसे की हस्तनाकृती वीर असे 2 शो आहेत ते मध्ये मध्ये असे बघते. बाबू चल आता लावायचंय. चल लावूया. मग काय करूया? इकडे बघ सरळ हाय नीट आहे तिथे 2 आहेत आणि 3 आहेत. हे लावणार कोण सामान? तू लावणार ना? तू लावणार ना? डॅडीने तुझ्यासाठी काय आणलं? काय आणलं? खाऊ आणलं. हे तुझं आहे. हां तुझं आहे. माझं नाही आहे. नाही आहे माझं. तुलाच घेऊन आला ना डॅडी? हां तुला. हां हां ठेव. हां चल आता पटकन उठ आणि जा. स्टडी करता नाही तर खेळ जा. अजिबात ऐकणार नाही. जोपर्यंत म्हणजे मी जे काही करत असेल ना ते तिला करायचं असतं. जे काही करत असेल ना ते सर्व, मग ते काही असू दे, म्हणजे अशी पाठच सोडत नाही. अंडी घालून बस. हां हां हां. आणि आज मॅडम 26 जानेवारी म्हणजे 15 ऑगस्ट सकाळीच उठली. ते फ्रॉक वगैरे घालायला हट्ट केला. म्हणजे तिला बरोबर लक्षात होतं, कारण स्टेटसला फोटो तिने बघितलेले ठेवलेले तिचे लहानपणीचे गेल्या वर्षीचे 15 ऑगस्टचे. त्यावेळी तिने ते फ्रॉक शोधायला लावलं आणि घातलं पण. आणि ते सगळं झालं, खाऊन घेऊन झालं. तसं हे म्हटलं डीमार्टचं सामान लावूया, तर ही पण येऊन बसली. हां डीमार्टचं सामान लावूया. आता बेडमध्ये ठेवूया, सगळं भरूया. ठेवूया ना. मग काय करूया? इथेच घेऊन बसूया. 3 आहेत. 2 आहेत आणि 3 आहेत. आय होप तुम्हाला आमचे व्हिडिओ बघायला आवडत असतील. समर्थाची मस्ती, पुन्हा आमचं डेली रुटीन, जे काही डेली होत असेल ते सगळं. तू दिसतच नाही आहे. एवढा सगळं आता या पसारा लावायचं आहे या पोरीमुळे. तू काम करते. सो आता सगळं म्हणजे आजचा दिवस आमच्याकडे फ्रीच आहे. तसं काही जास्त असं काम नाही आहे. सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.